तुझे जास्त संबंध बहुजन विकास आघाडीचा आपण स्वतः तुला एक बहुजन विकास आघाडीचा असे कितीतरी माझा भाऊच आहे शेखर धुरी, चंद्रशेखर धुरी. 40 वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टी जे रुजवली ती त्यांनी रुजवली. पहिली सरपंच. आता त्यांना जर तुम्ही डावललं तर मी तर आता 8 वर्ष पूर्वी आले होते, त्यामुळे माझी काय वाट आहे. आणि ज्यांना तिकडे तिकीट दिली गेली ती म्हणजे अगदी नवखी. मला वाटते मी जिथून मला तिकीट मिळायचं होतं तिकडे एक अशा महिलेला दिलं तिकीट जी मी असं ऐकलं की नुकतीच ती 7-8 महिन्यापूर्वी कॅनडाहून आली होती आणि तिला कोणच ओळखत नव्हते. तिकडचे कार्यकर्ते पण मला येऊन भेटले आणि मला म्हणाले की मॅडम तुम्ही जरा सांगा की हे बरोबर नाही, आम्हाला तिच्याबरोबर काम करायला आवडत नाही वगैरे. सगळं झालं, पण मला आता काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. जे झालं ते झालं. पण मला माझा भ्रमनिरास झाला आणि खूप मनस्ताप पण झाला. पण ठीक आहे, आपण घेतलेला चुकीचा निर्णय जो आहे त्याच्यामुळे ते झालं सगळं. आज मला असं वाटतं मी योग्य ठिकाणी आले, माझ्या माणसांमध्ये आले आणि आता मला काम करायला हुरूप आलेला आहे. खरं तर साधना धुरी किंवा संपूर्ण धुरी कुटुंबीय पक्ष वेगवेगळे असले तरी संजू माझा क्लासमेट, साधनाचा भाऊ, शेखर आमच्या बरोबर कॉलेजला सिनियर, हे सगळेच कॉलेजमध्ये होते. पक्ष कोणतेही असले ते आम्ही एकत्र. वाईट एकाच गोष्टीचं वाटते, आज आमच्यातून मस्तपैकी एक लीगल सेल बघणारी किंवा महिला अध्यक्ष शेखर धुरी यांच्याबरोबरच जर प्रवेश झाला असता तर आज आम्ही वसई विधानसभेत जो एक प्रभाग हरलेलो तो एक प्रभाग पण हरला नसता आणि आमच्याबरोबर साधना देखील त्या महानगरपालिकेत उपस्थित असते. पण ठीक आहे, लेट झालं तरी साधना चांगलं काम, जी काही जबाबदारी मिळेल त्या जबाबदारीतून पक्षाचं आणि लोकांचं, पक्ष म्हणण्यापेक्षा आपण इकडे निवडणुका लढतो ते आपल्या लोकांकरता आणि लोकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने चांगलं काम करेल. मनपूर्वक साधनाच्या बरोबर आलेली फरजाना, नवीन आणि अन्य सहकारी या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, मनपूर्वक शुभेच्छा देतो. आम्ही सगळे मिळून एकत्र काम करू. खरं म्हणजे साधनाताई गेले अनेक वर्ष म्हणजे 88 पासून मी ओळखतो की ते पक्षीय कसले राजकारण नसलं त्यांच्याकडे तरी पण आमचे खद्दे सपोर्टक होते. आम्हाला नेहमीच सहकार्य, वाईट प्रसंगामध्ये देखील त्यांनी सहकार्य केलं. राजकारण वगैरे त्यांचा विषय नव्हता. सामाजिक कार्य त्यांच्या फॅमिलीचं देखील ऋणानुबंध आपणबरोबर आणि आमच्या सगळ्या फॅमिलीबरोबर आहे. आणि अशातच त्यांनी एक विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आणि हा निर्णय घेत असताना देखील किंवा ते बीजेपीमध्ये असताना देखील कधीही कटू त्यांना कुठचाही प्रसंग आमच्याकडून आला नाही किंवा त्यांच्याकडनं आमच्याकडे आला नाही. विकास कामाबद्दल सातत्याने ते आप्पा करत असलेल्या कामाबद्दल नेहमीच आम्हाला प्रशंसा करायचे. काही असेल त्यांच्या सूचना तर नेहमीच ते करत असायचे. म्हणजे राजकारण बाजूला ठेवून ते नेहमीच सहकार्य करत असायचे. आणि आता त्यांनी आप्पांच्या विचारांवर, आप्पांच्या कार्यावर प्रेरित होऊन राजकारणातनं पहिल्यांदा असं त्यांनी ठरवलं का बाबा बहुजन विकास आघाडीबरोबर आपण गेलं पाहिजे. का तर जिल्ह्याचा, तालुक्याचा विकास करण्यासाठीच आप्पा हे सक्षम आहेत आणि म्हणून त्यांनी या आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला वाटते त्यांना योग्य ते न्याय मिळेल.